झोपला आणि झोपल्यानंतर यांनी मला डायरेक्ट परत मुंबईच्या दिशेने जातानाच उठवलंय. तर काय तुम्हाला सिनॅरिटी वगैरे काय दाखवता आली नाही, पण आता तुम्हाला सांगतोय एक आदर्श रेस्टॉरंट म्हणून आम्हाला लागलं होतं. तो पुन्हा क्रॉस केल्यानंतर आहे ना, जो खंडाळा घाट लागतो ना, खंडाळा म्हणजे सातारा साईडचा, त्या घाटाच्या जस्ट खाली साईबाबांची एक मूर्ती आहे खूप मोठी. तिकडे हा आदर्श रेस्टॉरंट आहे. खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आतमध्ये. ॲक्च्युली छोटे छोटे पोपट होते. आता यांचं पक्ष्यांचं नाव मला माहीत नाही, पण आतमध्ये त्यांनी ते पक्षी असे सोडले होते आणि एकदम लाईव्ह असं म्हणजे नेचरसारखंच त्यांनी थीम बनवली होती. खूप छान होतं असं रेस्टॉरंट, एकदम क्लीन होतं आणि फूड क्वालिटी एक ऑसम होती याची. मी पक्का तुम्ही जाताल तर नक्की ट्राय करा हॉटेल आदर्शला. मग जेवलो वगैरे, मग तेजसच गाडी चालवत होता, पण आता त्याला बोललो बाबा तू झोप, आता आपली बारी. मग तिथून जीच गाडी घेतली मित्रांनो, वायपर बघा जाताना मी चालू केला होता, तो पूर्णपणे आता पुन्हा सुद्धा क्रॉस केला होता आणि हा आपला लागला होता मुंबई पुणे एक्सप्रेस वे. पण ते वायपर काय बंद करायला भेटत नव्हतं, फक्त टनलच्या आतमध्ये मी वायपर बंद करत होतो आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू होता. ते पावसाने खरंच धुमाकूळ घातला होता आणि मी विचार असं घाबरलोच होतो, कारण की मुंबई आपली डायरेक्ट मुंबईची होती तुंबई, पण काय वाटलं नाही. पण आपण ज्या टनलच्या पुढे आलो ना मित्रांनो, स्वर्गच भावांनो बघा. एकदम धुकं वगैरे पडलं होतं, खूप छान असं वातावरण झालं होतं. काय ना, मग खूप झोप आली होती. आलो, त्यांना सोडलं आणि डायरेक्ट CNG भरायला लावली गाडी लावली CNG ला. पहिले दमलेलो आहे मित्रांनो, बेकार दम लागलाय. आता झोप आलेली पडते, लय मोठा पल्ला गाठलाय. हो, प्रेशर पण आहे आपल्या CNG ला चांगलं, 80च्या वर. ड्रॉप केलेलं आहे मित्राला, आता झालो घरच्या दिशेने जाऊन उद्या व्हिडिओ टाकेल. चला मित्रांनो, भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टावरती आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करा. चला, जय हिंद.